विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना आज आपण या भागात गणित या विषयाअंतर्गत येणारा शेकडेवारी हा घटक अभ्यासणार आहोत। शेकडेवारी या घटकावर आधारित प्रश्न परीक्षेत कशा पद्धतीने सोडवायचे, शॉर्टकट ट्रिक्स वापरून पर्यायामधून योग्य पर्याय कसा निवडायचा, तो उत्तरपत्रिकेत कसा नोंदवायचा याविषयीची चर्चा करणार आहोत। शेकडेवारी म्हणजे काय ते समजून घेणार आहोत। शेकडा कसं काढतात ते समजून घेणार आहोत। चला तर बघूया शेकडेवारी या घटकावर आधारित सरावासाठीचे काही प्रश्न स्वाध्याय 25.1। तत्पूर्वी अशाच प्रकारचे स्कॉलरशिप, NMMS, NTS, MTS संबंधी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसंबंधित बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाशी निगडीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक आणि कमेंट करा। आपल्या लाईक कमेंटने आम्हाला नवीन त्या ठिकाणी प्रेरणा मिळते। आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये पाठवा, आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल। चला बघूया स्वाध्याय 25.1 मधील काही उदाहरणे। प्रश्न पहिला, जर 24% वजा 6% गुणिले 16% बरोबर x तर x ची किंमत किती? आता बघा या ठिकाणी 24% कुठल्या तरी एका संख्येचे 24% वजा त्याच्यामधून 6%च्या 16% बरोबर x असेल तर x ची किंमत किती? आता या पद्धतीने उदाहरण आलं तर काय करायचं, सोडवायचं कसं बघा। प्रश्न पहिला, 24% म्हणजे 24/100 वजा 6% म्हणजे 6/100 गुणिले 16% म्हणजे 16/100 बरोबर x। आता यांची दोघांची आपल्याला वजाबाकी करायची। वजाबाकी करण्यासाठी या ठिकाणी बघा काय होईल, हा 24 जसाचा तसा वजा 1696 बरोबर, याचा छेद होईल 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 आणि याचा छेद होईल 100 म्हणजे याला 100 ने गुणायचं आपल्याला, म्हणजे हा झाला 2400 वजा 96 भागिले 10,000 तर आपल्याला x ची किंमत मिळणार। मग 2400 मधून 96 गेले म्हणजे 2304, 2304 भागिले 1 2 3 4 0 म्हणजेच 1 2 3 4 घर सरकायचे, म्हणजे याचा अर्थ काय होईल बघा, 1 2 3 4 म्हणजे दशांश चिन्ह इथे येणार बरोबर। किंवा असं न करता आपण काय करू शकतो, या ठिकाणी आपण 2400 घेतलं होतं, 2400ला दशांश चिन्ह दिलं आणि दशांश चिन्ह खाली 4 शून्य असल्या कारणाने 4 घर डावीकडे सरकेल, म्हणजे याचा अर्थ काय 0.2304 हे आपलं उत्तर असेल। पर्याय नंबर 1 पर्याय नंबर 3 0.2304। पुढे जाऊया। एका शाळेत सन 2008 मध्ये 1000 विद्यार्थी होते। जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थी संख्या 20% ने वाढत असेल तर 2010 मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असेल? 2008 मध्ये 1000 होते बरोबर, त्याच्या 20% म्हणजे 200 विद्यार्थी 2009 मध्ये वाढतील, म्हणजे किती होतील 1200 होतील। बघा आता सोडवायचं कसं, शॉर्टकट पद्धतीने बघा। या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, पहिल्या वर्षी 1000 होते, या 1000च्या 20% म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या, शॉर्टकट सोडवायचं आहे आपल्याला। हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सोडून दाखवतोय। हे 2 शून्य गेले, हा 1 गेला, हा 1 गेला, 100 दुने 200 डायरेक्ट किती झाले 200 आणि या 200च्या परत 20% काढायचं। या 200च्या परत 20% जर तुम्ही काढले तर दुसऱ्या वर्षीची वाढ आपल्याला मिळणार, म्हणजे 20 दुने 40 म्हणजे 240 दुसऱ्या वर्षी वाढतील आणि पहिल्या वर्षी 200 वाढतील, म्हणजे 440 विद्यार्थी संख्या वाढणार आहे, म्हणजे 1440 एवढे विद्यार्थी 2010ला त्या शाळेत असतील। लक्षात आलं का बघा, 1000चे 20% म्हणजे 200 आणि 200चे 20% म्हणजे 40, म्हणजे पहिल्या वर्षी 200 दुसऱ्या वर्षी 240 म्हणजे एकूण 440 विद्यार्थी 2 वर्षांमध्ये त्या ठिकाणी वाढले, म्हणजे 1000 अधिक 440 म्हणजे 1440 विद्यार्थी त्या संख्येत त्या शाळेत 2010 मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध किंवा उपस्थित असतील। शेकडा 7.34 म्हणजे किती? तर याचं पहिल्यांदा आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करूया। 7 चौक 28, 28 आणि 3 31,
31/4 आणि आता याला 25ने गुणायचं आहे, याला 25ने गुणायचं आहे. म्हणजेच काय करायचं लक्षात घ्या, शेकडा रूपांतर करायचं असेल तर आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही अपूर्णांकाचं रूपांतर शेकडामध्ये करायचं असेल तर त्याचा छेद जो आहे तो 100 करावा लागतो. म्हणजे छेदस्थानी जी संख्या असेल तिला अशा अंकाने गुणायचं की त्याचा छेद 100 किंवा 100च्या पटीत आला पाहिजे. मग 4ला 25ने गुणणं म्हणजे 100 होऊन गेला. पण एखाद्या संख्येत इथं येणारी संख्या अशी असते की तिला कोणत्याही संख्येने गुणलं तर 100 होत नाही, परंतु 100च्या पटीत म्हणजे 200, 300, 400 असं येतं. मग काय करायचं त्यावेळेस, असं एखादं उदाहरण आपल्याला येईल त्यावेळेस आपण समजून घेऊ. किंवा बघा लक्षात घ्या, जर समजा 400 आले खाली तर 100 वेगळा करून घ्यायचा आणि 4ने अंशाला भागून घ्यायचं, अंशाला भागून त्याचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं. आता या ठिकाणी 25ने 31ला आपल्याला गुणायचे. बघा 25 × 25 5ला 2, 25 × 75 आणि 2 77 आणि याच्यात 2 घरं आहेत म्हणून 2 घरं सरकून दशमचिन्ह द्यायचे. 7.75 म्हणजे पर्याय नंबर 2 आपला बरोबर येतोय. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 4. ए चे 9% बरोबर 171 तर ए बरोबर किती. आता 9% म्हणजे काय ते नीट लक्षात घ्या. 9% म्हणजे 9/100. ए चे म्हणजे ए गुणिले 9/100 म्हणजे तो इकडे आला तर 171ला काय करेल, त्याच्या व्यस्ताने गुणावं लागेल. म्हणजे काय होईल बघा, 171 गुणिले 100/9 येत आहे का लक्षात. बघा हा 9/100 होता, तो इकडे आला तर काय होईल, 100/9 होईल आणि त्याने 171ला काय करायचं, गुणायचं. मग 9×1 9 उरले 8, 9 9 81 म्हणजेच 1900 असेल ए ची किंमत. पर्याय नंबर 3. 300च्या 7.5% बरोबर एम तर 30%, एमच्या 30% तर एम बरोबर किती. आता या ठिकाणी दोघांची तुलना आपल्याला करायची. 300च्या 7.5%, 300 गुणिले 7.5/100 बरोबर एमचा 30%. म्हणजे याच्यातले हे दोघं 100 कॅन्सल होतात. हा 1 0 गेला, हा 1 0 गेला बरोबर. हा 3 इकडे येईल म्हणजे 30 गुणिले 7.5/3 म्हणजे 3×1 3 10 30 म्हणजे या ठिकाणी 7.5ला 10ने गुणलं तर उत्तर किती येतं आपलं 75. म्हणजे एमची किंमत किती असेल 75 असेल. पर्याय नंबर 4. अलग लक्षात बघा. पुढे 5 लिटरच्या 2.1/2% म्हणजे किती मिलीलिटर असा प्रश्न आपल्याला विचारलाय. म्हणजे याचं पहिल्यांदा मिलीलिटरमध्ये रूपांतर करून घेऊ आपण. 5 लिटर म्हणजे 5000 मिलीलिटर आणि त्याच्या 2.5% आपल्याला काढायचे. मग बघा प्रश्न 5वा. 5000च्या 5 लिटर म्हणजे 5000 मिलीलिटरच्या 2.1/2 म्हणजे 2.5%. हे दोघं शून्य गेले, हे दोघं शून्य गेले. 25चा म्हणजे 50चा 2.5चा गुणाकार आपण करू. 25 0 0 25 5 125 आणि एक घर सोडून दशमचिन्ह म्हणजे हा गेला. म्हणजे याचा अर्थ असा 125 मिलीलिटर. 125 मिलीलिटर पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा बघा. 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले तर 1 किलोच्या धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल. आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या बघा. 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनी त्याच्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. म्हणजे 40 रुपयाच्या 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल. इथं ग्रॅममध्ये आपल्याला विचारलंय, इथं किलोमध्ये भाव दिला आहे. म्हणजे याचं आपण ग्रॅममध्ये जर रूपांतर केलं तर 1000 ग्रॅम धुण्याची पावडरची किंमत 40 रुपये आहे. आता या 40च्या 12.5% किमतीची किती पावडर आपल्याला मिळेल हे आपल्याला या ठिकाणी तुलना करून काढायचे. मग बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं नीट लक्षात घ्या. 1000 किलोग्रॅम 1000 ग्रॅम पावडर मिळते 40 रुपयाला बरोबर. तर आपल्याला आता
या 40च्या 12.5% आपल्याला काढायचे. 12.5 100 एवढ्या रुपये किमतीची किती पावडर आपल्याला मिळेल, असा एक प्रश्न आपल्याला करायचा आहे. लक्षात घ्या बघा काय आलं. 1000 ग्रॅम 40 रुपयाला, तर 40च्या 12.5%. 40च्या 12.5% म्हणजे काय बघा, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, हा परत 1 शून्य गेला, तर एक गर्दशमचिन्ह इथं सरकेल, म्हणजेच 1.25 होईल. म्हणजे 4 गुणिले 1.25. आता यांचा आपण तिरकस गुणाकार करू. म्हणजे हा 40 याला गुणतोय, यांच्या दोघांचा गुणाकार म्हणजे 1000 गुणिले 4 गुणिले 1.25 भागिले हा तुमचा 40 येईल. तेव्हा तुम्हाला एक्सची किंमत मिळेल. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, 4 1 4, 4 1 4. यांच्या दोघांचा गुणाकार करायचा. इथं किती झाले बघा, 100 आहे, म्हणजे 2 शून्य, याला 100ने गुणलं तर हे दशमचिन्ह उजवीकडे सरकेल, म्हणजेच 125 ग्रॅम त्या ठिकाणी पावडर मोफत मिळेल. 125 ग्रॅम पावडर त्या ठिकाणी काय मिळेल, मोफत मिळेल. समजलं का बघा विद्यार्थी मित्रांनो. शॉर्टकट तुलना कशी करायची. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम 40 रुपयाला, तर 40च्या 12.5% ही मांडणी व्यवस्थित करायची. 40च्या म्हणजे 40 गुणिले 12.5 भागिले 100. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, 1 शून्य उरला तर एक दशमचिन्ह इथं सरकवायचं, म्हणजे 1.25 आला, म्हणजे 4 गुणिले 1.25ला x ग्रॅम पावडर मोफत मिळेल. मग इथं तिरकस गुणाकार करायचे. 1000 गुणिले 4 गुणिले 1.25 भागिले हा 40. 1 शून्य हा गेला, 1 शून्य हा गेला, 4 गेला, 4 गेला, 100 आणि 1.25चा गुणाकार म्हणजे 125 ग्रॅम पावडर त्या ठिकाणी 1 किलोच्या पावडरवर मोफत त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. पुढे प्रश्न पुढचा बघा. परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 35% गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो, तर 600 गुणांच्या परीक्षेत किती टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी उत्तीर्ण होईल. म्हणजे 600 गुणिले 35/100. 100चे 2 गेले, हे 2 शून्य गेले, 35चा 6चा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 6 पंचे 30, 8च्याला 3, 7 3 18 3 21, 210 गुणांचा विद्यार्थी त्या ठिकाणी काय होणार, उत्तीर्ण होणार. 600 पैकी 210 गुण मिळवणारा विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तीर्ण होईल असं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न बघा. 1730च्या 7.5% बरोबर किती, 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. 1730च्या 7.5% म्हणजे 7.5 भागिले 100. यांचा दोघांचा आता आपल्याला काय करायचं, भागाकार करायचा आहे. 1730 9वा प्रश्न बघा. 1730 गुणिले 7.5 भागिले 100 बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करूया, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला बरोबर. आता उरलं काय काय ते बघा. किंवा आपण शून्य जसा तसा ठेवला तरी चालेल, किंवा आपण काढून घेतलं तरी चालेल. आता या ठिकाणी बघा आपल्याला उरलेलं काय काय दिसतंय. याला आणि याला जर आपण 5ने भागितलं तरी पण चालेल, किंवा याच्याने याचा गुणाकार केला आपण तर इथं 15 होतील, म्हणजे 1.5 होईल, इथं 5 दुने 10 होईल. यांचा दोघांचा गुणाकार करूया. 15 त्रिक 45, आजच्याला 4, 15 7 105 आणि 4 109, आजच्याला 10, 15 1 15 आणि 10 25 बरोबर. आणि याला 2ने भागायचे. आता आपल्याला इथं दशमचिन्ह आलं, 2 घर सरकून इथं, आणि याला 2ने भागितलं तर काय उत्तर येणार बघा. 2 1 2, 2 दुने 4 उरला 1, दशमचिन्ह इथं ठेवलं, 2 9 18 उरला 1, ठेवला 5 15 झाले, 2 7 14 उरला 1, 2 पंचे 10, 12.975 असं उत्तर येते बरोबर. आता इथं 12.975 कुठंच दिलं नाही, म्हणून आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने याला सोडू बघा. 100 जसे तसे ठेवू आपण. म्हणजे 1730 गुणिले 7.5 भागिले 100 म्हणजेच 1730 गुणिले 75 भागिले 1000 बरोबर. आता यांच्या दोघांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. 75चा आणि 1730चा. 1730 गुणिले 75, 5 0 0, 5 3 15, आजच्याला 1, 17 5 85, 186, 1 घर रिकामं सोडा, 7ने गुणा, 7 0 0, 7 3 21, आजच्याला 2, 7 7 49 आणि 2 51, आजच्याला 5, 7 1 7 आणि 5 12. यांची करूया बेरीज. 0 5 7 9 12 बरोबर. आणि याला भागिले किती, 1000. मग आता या ठिकाणी बघा
1,29,750 भागिले 1,000. आता पर्यायांशी आपण तुलना करू बघा. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, म्हणजे 12,975 त्याला भागिले 100 म्हणजे याचा अर्थ असा 12,975 गुणिले 10चा ऋण दुसरा घात, म्हणजे हा एक पर्याय आपल्याला मिळाला बघा. मग आता या ठिकाणी बघा याच्यामध्ये होते खाली 3 शून्य, 3 घरं दशांश चिन्हाच्या उजवीकडे डावीकडे सरकलं तर 1 2 3 इथं येईल, म्हणजे 129.75 म्हणजे पहिला नंबरचा पर्याय. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. लक्षात घ्या पुन्हा एकदा 1,29,750 भागिले 1,000 होते आपले. पहिले दशांश खाली 3 शून्य असल्या कारणाने 3 घरं दशांश चिन्ह सरकून इथं आलं, पहिला पर्याय आपल्याला मिळाला. बरोबर. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, खाली 2 शून्य उरले. 12,975 गुणिले हा 10चा खाली दुसरा घात आहे, म्हणजे वरती गेला तर ऋण दुसरा घात येईल, म्हणून पर्याय नंबर 2. 3/6.1/4 ह्या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात पुढील पर्यायातून निवडा. कसं होणार? मग आता बघा याचं पहिल्यांदा आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करू. 3/6 आणि 1/25/4 म्हणजेच 3 गुणिले काय होणार बघा, याचं व्यस्त होईल, म्हणजे 4 काय होणार 25 होणार, म्हणजे हा झाला तुमचा 12/25. मागच्या एका उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की शेकडात रूपांतर करायचं म्हणजे याला 4ने गुणावं लागेल. 25 चोक 100 आणि 12 चोक 48. अंश आणि छेद दोघांना 4ने गुणलं, 12 चोक 48, 25 चोक 100 म्हणजे 48/100 म्हणजे 48%. पर्याय नंबर 2. या पद्धतीने आपण सराव संच 25.1 सोडवला. पुढचा सराव संच बघूया. शेकडेवारीचे उदाहरणं त्या ठिकाणी दिले आहेत. तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. शेकडेवारीशी संबंधित असलेले NMMS या परीक्षेसाठीचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी लिंक आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ते पण उदाहरणं अभ्यासा, कारण कुठल्याही प्रकारचं उदाहरण परीक्षेत येऊ शकतं. तशाच पद्धतीने अजून एक शेकडेवारीशी संबंधित असलेला इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेशी संबंधित असलेले शेकडेवारीचे उदाहरणं शॉर्टकट पद्धतीने कसे सोडवायचे याचा पण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूबला आहे. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तिथं तुम्हाला काही ट्रिक्स सांगितल्या, त्या ट्रिक्स समजून घ्या आणि तो व्हिडिओ पाहून अभ्यास करा. बघूया स्वाध्याय 25.2 मधील प्रश्न पहिला. राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग बघा या ठिकाणी समजा स्मिताला 100 होते, बरोबर, तर राजेंद्रला स्मितापेक्षा 20% कमी गुण म्हणजे 80 गुण मिळाले. असं मानूया आपण की स्मिताला 100 गुण होते, 100 पैकी 100, तर राजेंद्रला तिच्यापेक्षा 20% कमी गुण म्हणजे 80 गुण होते असं आपण समजूया. बरोबर. तर स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले असा एक प्रश्न आपल्याला विचारलाय. बरोबर. तर आता बघ उदाहरण सोडवायचं कसं बघा. समजा स्मिताला 100 गुण मिळाले, तर त्यावेळेस राजेंद्रला 80 मिळतात. बरोबर. मग आता हिला 100 होते तेव्हा हिला 80 मिळाले. बरोबर. मग आता या ठिकाणी हिला 20% कमी गुण मिळाले, म्हणजे हिला आता किती याच्यापेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग आता आपण काय करूया बघा. 80ला 100 मिळत आहेत, तर 100ला किती मिळतील. बरोबर. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 1000 भागिले 8, 8 1 8, 8 1 8. बरोबर. मग आता या ठिकाणी बघा उरला किती तुमचा 2 ठेवला, 0 20 झाले, 8 2 16, उरला 4 ठेवला 0, 8 5 40. म्हणजे याचा अर्थ असा तिला 125 गुण मिळाले, म्हणजे किती टक्के गुण जास्त मिळाले 25% गुण जास्त मिळाले. 100ला 25 त्या ठिकाणी जास्त मिळत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा स्मिताला राजेंद्रपेक्षा 25% गुण जास्त मिळाले. लक्षात आलं का बघा. हिला 100 होते तर याला 80 मिळतील. ज्यावेळेस याला 80 मिळत आहेत त्यावेळेस याला 100 मिळत आहेत,
म्हणजे 80ला 100 आहे तर 100ला किती. मग समजा याला 80च्या ऐवजी 100 गुण मिळाले असं आपण समजू, बरोबर. तर हिला किती मिळतील असं आपण जर मानल्यास, तर हिला 100 ज्या वेळेस राजेंद्रला मिळतील त्यावेळेस तिला 125 मिळतील, म्हणजे 25% गुण तिला जास्त मिळतील असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 किलोग्रॅम वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला, तर त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त आहे, तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल. 35.5% म्हणजे 64.5% तांबे असेल, बरोबर. मग 5 किलोग्रॅमच्या म्हणजे 5000 किलोग्रॅमच्या 64.5% आपल्याला काढायचे. प्रश्न दुसरा, 5 किलोग्रॅमच्या म्हणजे 5000 ग्रॅमच्या 64.5% आपल्याला शोधायचे. म्हणजे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 50 ने 64.5 ला गुणायचे, 1 शून्य जसा तसा. 5 5 25, 7च्याला 2, 5 20 आणि 2 22, 7च्याला परत 2, 5 30 आणि 2 32 आणि 1 गर्दशम चिन्ह इथं येईल, म्हणजे 1 शून्य निघून गेला, म्हणजे 3225 ग्रॅम त्या ठिकाणी काय असेल, तांबे असेल असं आपण सांगू शकतो. म्हणजेच पर्याय नंबर 1 आपला या ठिकाणी बरोबर येतोय. प्रश्न तिसरा, मोरगावची लोकसंख्या 10% वाढते दरवर्षी. यावर्षी मोरगावची लोकसंख्या 2420 आहे, तर 2 वर्षापूर्वी त्या मोरगावची लोकसंख्या किती होती. मग 2 वर्षापूर्वी 100 होती असं आपण म्हणू. 2 वर्षापूर्वी 100 होते असं म्हणू. तर त्यामध्ये 10% वाढ झाली म्हणजे किती झाली, 110. परत या 110च्या 10% वाढ झाली म्हणजे 111 झाली. बघा, 110च्या 10% येते का लक्षात. बघा, 110च्या 10% हे पहिलं वर्ष 110 झाली. दुसऱ्या वर्षी परत ह्या 10च्या 10% म्हणजे त्या ठिकाणी 11% वाढ होईल, म्हणजे 111 होईल, बरोबर. म्हणजे एकूण वाढ झाली किती तुमची. बघा, 1 2 2 221, म्हणजे 100 असताना 221 होते, तर आपली ती प्रत्यक्षात किती झाली, 2420 झालेली आहे. तर मूळ लोकसंख्या किती असेल हे समजलं का. बघा, पहिल्या वर्षीला 100 होते असं मानू, तर ती 110 झाली. मग दुसऱ्या वर्षाला 110 झाली, तर तिच्यामध्ये 111 ने वाढ होईल, बरोबर. मग 2 वर्ष, पहिल्या वर्षाला 110 झाली, दुसऱ्या वर्षाला 111 झाली, म्हणजे एकूण वाढ किती झाली, 221 झाली. म्हणजे 100 असताना 221 होते, तर 2420 असताना ते मूळ किती असं आपल्याला काढायचे. मग आता यांचं काय करूया, तिरकस गुणाकार. 2420 गुणिले 100 भागिले 221 बरोबर आपल्याला मिळणार आहे मूळ लोकसंख्या. आता याचा आपल्याला भागाकार करायचा आहे. 221 एक 221, 221 एक 221, बरोबर. आता 242 मधून गेले 221, उरले किती बघा, 21 उरले, ठेवला 0, 210 झाले. भाग जात नाही, बरोबर. 210ला भाग जात नाही, इथं 221 आहे, इथं आपण दशांश चिन्ह घेतलं, त्याच्यावर 0 ठेवला. किंवा आपण पर्यायांची मदत घेऊन जाऊ शकतो. बघा, आता पर्यायांची मदत घेऊन जर आपण गेलो, सोपी पद्धत पर्यायांची मदत घेऊन बघूया. 3000 आहे, 3000च्या 10% घेतले म्हणजे 300 वाढले, परत 300च्या 10% म्हणजे 330 झाले, म्हणजे 630 ने वाढ झाली 2 वर्षामध्ये. याच्यात टाकले. आता याच्यापेक्षा 3000 मोठा आहे म्हणून हा पर्याय आपण घेऊ शकत नाही, कारण इथं वाढ होते, 3000 पेक्षा जास्त आला पाहिजे इथं. 2178 जर आपण घेतलं तर बघा 217.8 ने लोकसंख्या वाढेल. अपूर्णांकात तर लोकसंख्या वाढू शकत नाही. आता 2000 पर्याय घेऊ आपण. बघा, 2000 घेतलं तर 10% म्हणजे पहिल्या वर्षी 200 ने वाढ झाली. दुसऱ्या वर्षी परत 200च्या 10% म्हणजे 20, म्हणजे 220 ने वाढ झाली,
म्हणजे एकूण किती झाली 420ने वाढ झाली बघा, आणि इथं 420ने वाढ दाखवली, म्हणजे याचा अर्थ असा 2 वर्षापूर्वी मोरगावची लोकसंख्या 2000 होती असं आपण सहजपणे सांगू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 4 बघा. मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते. त्यात 320 मुलगे आणि 180 मुली होत्या. या वर्षी विद्यार्थिनी संख्या कायम असून 280 मुलगे 220 मुले आहेत. तर त्या मुलगे व मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ व किती घट झाली ते आपण काढूया. बघा 320 चे 180 झाले बरोबर, आणि 200 बघा 320 चे 280 झाले आणि 180 चे 220 झाले. दोघांमध्ये 40 ने वाढ झाली. मग आपण एक काढून घेऊया. 320 ला 40 ने वाढ झाली, 320 असताना 40 ने वाढ झाली, तर 100 असताना कितीने वाढ होईल बरोबर. या पद्धतीने जर आपण गेलो तर काय होईल बघा. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 4 1 4, 4 8 32, नाही थोडं उलट झालं बघा. 320 मागे 40 ने वाढ झाली, तर 100 मागे किती होईल. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला बरोबर. 4 10 40, 4 8 32, म्हणजे 100ला कितीने वाढ होते 8 ने, म्हणजे 8% त्या ठिकाणी काय झाली घट झाली. 320 च्या 280 झाले म्हणजे घट झाली. कितीने घट झाली 8% घट. आणि आता इथं बघा 180 ला 220 झाले म्हणजे इथं 40 ने वाढ झाली, म्हणजे इथं 8% वाढ झाली आणि 8% घट झाली. मुलगे 8% घटली, मुले 8% वाढली असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा प्रश्न. आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5 होती, तर अनुपस्थित विद्यार्थी संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थी संख्या किती. आता या ठिकाणी बघा अनुपस्थित विद्यार्थी संख्या दिली 45 आणि अनुपस्थित विद्यार्थी संख्या आहे 7.5% बरोबर. मग अनुपस्थित विद्यार्थी संख्या जर आपण काढायचं म्हटलं तर 7.5% त्या ठिकाणी आपल्याला मिळते, आणि उपस्थित बरोबर उपस्थित आहे त्या ठिकाणी 92.5. तर या ठिकाणी आपल्याला जे पर्याय दिलेत त्या पर्यायांची आपण मदत घेऊ शकतो आणि पर्यायांच्या मदतीने आपण त्या ठिकाणी उत्तरापर्यंत जाऊ शकतो. मग आता 45 पहिल्यांदा आपल्याला वजा करायचं आहे बरोबर, आणि जी उरलेली संख्या आहे ती 92.5% आहे का असं आपण काढू शकतो. किंवा एका संख्येच्या 7.5% 45 आहे, एक्सच्या 7.5% बरोबर 45 असं पण आपण जाऊ शकतो. म्हणजे हा 7.5 याला उलटा होऊन गुणेल, म्हणजेच 100/7.5 होईल. मग याच्यातलं दशम चिन्ह काढायचं तर 1 शून्य इथं वाढेल, म्हणजे हा 75 झाला. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 0 0, 3 1 3, 15 त्रिक 45, 15 आणि 40चा गुणाकार म्हणजे 600 विद्यार्थी त्या ठिकाणी एकूण होते. 1 मिनिट, 600 विद्यार्थी एकूण होते. उपस्थित विद्यार्थी संख्या आपल्याला विचारली, ही झाली एकूण विद्यार्थी संख्या. या ठिकाणी आपल्याला 600 ही विद्यार्थी संख्या बघा. या पद्धतीने आपला पर्याय चुकू शकतो विद्यार्थी मित्रांनो, काही गरज. आपलं 600 उत्तर आलं, परंतु 600 ही त्या माध्यमिक विद्यालयाची एकूण विद्यार्थी संख्या आली. तर या 600 मधून आपल्याला 45 वजा करायचे आहेत, म्हणजे उपस्थित विद्यार्थी संख्या असेल 555, म्हणून पर्याय नंबर 2 येतो. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी चकवण्यासाठी तो पर्याय सुद्धा तिथं उपलब्ध असतो आणि गायगर्दीत आपण त्याच्यावर टिक करतो. प्रश्न 6. एका गावात मराठी जाणणारे 82% आहेत, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2024 लोक आहेत बरोबर. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% आहेत तर असल्यास त्या गावची लोकसंख्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर या ठिकाणी बघा आपल्याला करायचं काय आहे,
मराठी विषय जाणणारे, भाषा जाणणारे 82% आहेत, बरोबर. न जाणणारे 18% आहेत. हिंदी भाषा जाणणारे 76% आहेत, म्हणजे न जाणणारे 24% आहेत. परंतु प्रत्यक्ष दोघी भाषा न जाणणारे 8% आहेत, बरोबर. मग आता आपल्याला करायचं काय आहे, हे 18 आणि हे 24 एकूण झाले तुमचे 72. आपलं 18 आणि 24 झाले तुमचे 42. 42 मधून हे 8 आपल्याला काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत, म्हणजे 34%. म्हणजे 34% जर आपण घेतले दोघं भाषा जाणणारे, तर त्या गावाची लोकसंख्या होती 3400 असं आपण सांगू शकतो. समजून घ्या बघा कसं आलं उत्तर. तर या ठिकाणी 82% मराठी भाषा जाणणारे, न जाणणारे 18% आहेत. 76% हिंदी जाणणारे, न जाणणारे 24% आहेत. मग यांची दोघांची आपण बेरीज केली, 42 आले. या 42 मधून 8 वजा केले आपण, 34 आले. 34 म्हणजे 3400 लोकसंख्या त्या गावाची असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पर्याय नंबर 3. ही झाली आपली शॉर्टकट पद्धत. अलग लक्षात. या शॉर्टकट पद्धतीने बघा, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचं काय असतं की आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं. मग त्यासाठी वापरलेली पद्धत लीगल असो का इल्लीगल असो, आपल्याला फक्त महत्त्वाचं काय आहे, पर्याय. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सेमीचे विद्यार्थी असोत का मराठी मीडियमचे असोत, म्हणजे इंग्लिश तुमची भाषा असो का मराठी असो, आपल्याला प्रश्नपत्रिका दोघं भाषांमध्ये मिळते. तुम्ही तुमचे इंग्लिश मीडियमचं पुस्तक समोर ठेवा, मराठी मीडियमचे उदाहरणं बघा, तुम्हाला पद्धत समजून घ्यायची, फक्त उत्तर कसं काढायचं ते महत्त्वाचं आहे. प्रश्न 7. एका संख्येच्या 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे, तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे. आता या ठिकाणी बघा, एका संख्येच्या 20% म्हणजे 20/100, दुसऱ्या संख्येच्या 25% 25/100, 20 20 20 100, 25 25 25 100. म्हणजे याच्या छेदस्थानी 4 आहे, याच्या छेदस्थानी 5 आहे. तिरकस गुणाकार करू आपण. 4x बरोबर 5y. पर्याय नंबर 3. समजलं का बघा. xच्या 20%, yच्या 25%, 25 25 25 100, 20 20 20 100. हा 5 yला गुणेल, हा 4 xला गुणेल, म्हणजे 4x बरोबर 5y. पुढचा स्वाध्याय बघू. स्वाध्याय 25.3. प्रश्न पहिला. राहुलने ₹875 दर्शनी किमतीचे एक स्कूल बॅग खरेदी केले. दुकानदाराने 5% सूट दिली, तर त्या स्कूल बॅग केवढ्याला पडली. याच्या 5% सूट त्याने दिली. ही दर्शनी किंमत आहे. या दर्शनी किमतीची एक स्कूल बॅग खरेदी केली, म्हणजे याच्या 5% काढून घ्या, ते याच्यातून वजा करा. मग बघा 5% काढायचं म्हणजे याला 5ने गुणा, 2 घरत डावीकडे सरका. 5 5 25, आजच्याला 2, 5 7 35 आणि 2 37, आजच्याला 3, 5 8 40 आणि 3 43, 43.75 रुपये सूट मिळाली. 875 वजा 43.75, 0.25 आलं इकडे. आजच्या घेतला, हे झाले 44. 75 मधून 44 गेले 31, म्हणजे 831.25 रुपयाला ते पुस्तक, ती बॅग त्या ठिकाणी राहुलला मिळाली. पर्याय नंबर 2, 831.25. पुढचा दुसरा प्रश्न. 150 मधून तिच्या 60%च्या 60% कमी केले तर उरणारी संख्या कोणती. 60%च्या 60% म्हणजेच 150 वजा 150च्या 60%च्या 60%, या पद्धतीने आपल्याला करायचं. 150 मधून 150च्या 60%च्या 60% म्हणजे 1 0 हा गेला, 1 0 हा गेला, 1 हा गेला, 1 हा गेला. 36/100 म्हणजे 36% त्या ठिकाणी वजा करायचे. 150च्या 36%. मग बघा काय करावं लागेल आपल्याला. 150 वजा 150च्या 36%. परत हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, 1 इथं शिल्लक आहे.
15चा आणि 36चा गुणाकार करून घेऊया आपण. 150 वजा 15 90, आजच्याला 9, 15 त्रिक 45, 9 54 आणि भागिले 10 उरले होते, एक एक केला म्हणजे 150 मधून 54 वजा करायचे म्हणजे 96 त्या ठिकाणी उरतंय. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. साखरेच्या भावात दरवर्षी पहिल्या वर्षी 25% व दुसऱ्या वर्षी 10% वाढ झाली तर तेव्हा 1 किलोग्रॅम साखरेचा भाव 22 रुपये झाला तर साखरेचा मूळ भाव काय होता. तर हा प्रश्न पण आपण 100 मानून सोडूया बघा. 100चा साखरेचा मूळ भाव 100 रुपये होता असं मानू. साखरेचा मूळ भाव 100 रुपये मानू. पहिल्या वर्षी त्याच्यामध्ये 25% वाढ झाली म्हणजे तो 125 आला. दुसऱ्या वर्षी 125च्या 10% म्हणजे 12.5 आला बघा इथं. 100च्या 25% म्हणजे झालं तुमचे किती 125. आता 125च्या 10% म्हणजे किती, 1 1 0 गेला म्हणजे 12.5 म्हणजेच त्याची किंमत दुसऱ्या वर्षी 112.5 ने वाढली. म्हणजे एकूण किती वाढ झाली बघा. 5 आणि 2 7 3 237.5 ने त्या ठिकाणी एकूण किंमत वाढली बरोबर. तर त्यावेळेस काय झालं बघा, 100 असताना त्याची किंमत होते 237.5 पण प्रत्यक्षात ती किंमत किती 22 ने वाढ झालेली आहे. भाव किती होता वाढ 100 रुपये जर आपण मानलं तर त्याची किंमत वाढ होऊन किती येणार आहे 237.5 पण प्रत्यक्ष त्याची किंमत किती आहे साखरेची 22 रुपये किलो. तर मूळ भाव किती असेल x असेल असं आपण मानू. तिरकस गुणाकार करूया. x बरोबर 2200 भागिले 237.5 येते का लक्षात बघा. आता या ठिकाणी आपल्याला हा भागाकार करायचा आहे आणि साखरेची किंमत आपल्याला काढायची. या पद्धतीने आपण करू शकतो किंवा सरळ सरळ इथून जर आपण पर्याय निवडला तर पर्यायाने पण आपण जाऊ शकतो बरोबर. आता जर समजा आपण 16 रुपये घेतले, 16च्या 25% वाढ केली, 16 गुणिले 25 छेद 100, 16च्या 25चा गुणाकार केला, 16 85 आजच्याला 8, 16 32 आणि 8 40 म्हणजे 4 रुपये वाढ होते म्हणजे 20 रुपये भाव होतोय बरोबर. आता या 20च्या परत 10% काढला, 1 0 हा गेला 1 0 हा गेला म्हणजे 2 रुपयाने वाढ होते म्हणजे काय होतोय 22 होतोय. या पद्धतीने पण आपण सोडवू शकतो. 16 रुपये त्या ठिकाणी मूळ भाव असेल किंवा हा भागाकार करता येत असेल तुम्हाला तर ह्या भागाकाराने तुम्ही जाऊ शकतात. आता हा भागाकार जर तुम्हाला करायचा असेल तर परत या ठिकाणी 1 0 वाढतो बघा म्हणजे 22,000 झाले बरोबर. आणि 2375ला तुम्ही एक एक पर्यायाने त्या ठिकाणी गुणू शकतात. याला जर 16ने गुणलं तर तुमचं 2200 उत्तर येतं का. जर येत असेल तर आपलं 16 किंमत बरोबर. 16 85 आजच्याला 8, 16 7 112 आणि 8 120 आजच्याला 12, 16 त्रिक 48 आणि 12 60 आजच्याला 6, 16 2 32 6 38 होतात बघा. म्हणजे याचा आणि याचा जर भागाकार तुम्ही केला तर साधारण तुम्हाला 16 रुपये किंवा आपण सरळ सरळ बघा डायरेक्ट पर्यायांची मदत घेऊन जाऊ शकतो. 16%च्या 25% काढा म्हणजे 16चा चौथा हिस्सा 4 बरोबर म्हणजे 20 झाला. 20च्या 10% काढा म्हणजे 2 ने वाढ झाली म्हणजे 20 आणि 2 किती झाला 22 म्हणजे मूळ भाव किती होता 16 रुपये होता. या पद्धतीने पण आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. श्रीनिवासने एक कार 4,25,000 रुपयांना खरेदी केली. या व्यवहारात त्याने दलालास 2% दिले तर त्याला ती कार किती रुपयास मिळाली. याचे 2% काढा म्हणजे 2 0 गेले 4250 आलं. 4250ला 2 ने गुणा म्हणजे तुमचा होईल 250चे निम्मे 500 8,500 8,500 याच्यात मिळवा म्हणजे किती होईल बघा 4,25,000
अधिक 8,500 म्हणजे हा 500 जसा तसा 8 आणि 5 13 33 म्हणजे 4,33,500 रुपयाला त्या ठिकाणी ती कार श्रीनिवासला मिळाली असं आपण सांगू शकतो. 5/16चे अपूर्णांकाचे शतमानातील रूपांतर कोणते? आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं 5/16 की या ठिकाणी हा जो छेद आहे याचं 100 किंवा 100च्या पटीत रूपांतर करायचं. 16चं 100 मध्ये रूपांतर होऊ शकत नाही, पण 16च्या पटीत 100च्या पटीत रूपांतर होऊ शकतं. 800 मध्ये याला 50 ने गुणा, अंश आणि छेद दोघांना 50 ने गुणा, 50 5 250 बरोबर, 50 5 250 झालं आणि 16ला 50 ने गुणा म्हणजे 800 होईल. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. आता याचा याचा भागाकार करा. 8ने गुणायचे 8 त्रिक 24 उरला 1 उरला 1 दशांश भाग जात नाही, दशांश चिन्ह घेतलं बरोबर. त्यानंतर बघा याला 800 मध्ये रूपांतर केलं. आता 100 जसा तसा इकडे होईल बघा. 250लाच भागू आपण. 250/8 गुणिले 1/100 या पद्धतीने होईल. 8 1 8 8 त्रिक 24 उरला 1 ठेवला 0, 8 1 8 दशांश चिन्ह घेतलं बरोबर. आता या ठिकाणी उरला तुमचा 2, 8 2 16 8 5 40 31.25% म्हणजे पर्याय नंबर 2 आपला त्या ठिकाणी आला. 6 किलोमीटरच्या 4/1.2% म्हणजे किती मीटर? 6 किलोमीटर म्हणजे 6000 मीटरच्या 4.5%. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. हा 0 0 6 ने गुणू 6 5 30 7 3 6 24 आणि 3 27 आणि एक घर दशांश चिन्ह गेलं म्हणजे 270 मीटर. पर्याय नंबर 2. प्रश्न 7वा बघा. एका वस्तूची किंमत 20% वाढवली, काही दिवसांनी 20% कमी केली तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त होईल? किती टक्क्यांनी कमी होईल किंवा जास्त होईल? एका वस्तूची किंमत 20% वाढवली, काही दिवसांनी 20% पुन्हा कमी केली तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त होईल असा प्रश्न आपल्याला विचारलाय. समजा सुरुवातीची किंमत 100 रुपये मानू. 100ला त्या ठिकाणी कितीने वाढवायची? 20% म्हणजे ती किती होईल? 120 होईल. परत या 120ला त्या ठिकाणी 20% कमी करायची. मग 120च्या 20% कमी करायची म्हणजे याचा अर्थ दोघं शून्य गेले. 24 रुपयाने कमी करायची म्हणजे ती किती? 24 रुपयाने कमी करायची बरोबर. म्हणजे 120ला 24ने कमी करायची म्हणजे ती किती होईल? 96 होईल. मग हा मूळ किंमत 100 होती, आताची किंमत किती आली? 96 आली. येते का लक्षात बघा. मूळ किंमत 100 मानली, तिच्या 20%ने वाढ केली, 10ने नाही 20%ने वाढ केली म्हणजे 120 झाली. आता 120च्या 20%ने कमी केली म्हणजे 24 रुपयाने कमी केली म्हणजे 120 वजा 24 म्हणजे ती झाली तुमची 96 रुपये. ही आताची किंमत ती मूळ किमतीपेक्षा कितीने कमी आहे? 4% कमी आहे. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न. सायलीला एका चाचणी परीक्षेत 30 पैकी 24 गुण मिळाले बरोबर, 40 पैकी 35 गुण मिळाले आणि गणितात 20 पैकी 18 गुण मिळाले. म्हणजे मराठीत 30 पैकी 24, विज्ञानात 40 पैकी 35 आणि गणितात 20 पैकी 18. तर आता आपल्याला यांचं प्रत्येकाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर केल्याशिवाय उत्तर सांगता येणार नाही. तर कोणता विषय सोपा वाटतो म्हणजे कोणत्या विषयात जास्त गुण मिळतात. मग बघा 30 पैकी 24 तर 100 पैकी किती? 3 8 24, 80% मराठीत मिळाले. 40 पैकी 35
तर 100 पैकी किती, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 2 2 4, 2 पंचे 10, 35 आणि 5चा गुणाकार करा आणि त्याला 2 त्याचे निम्मे करा, म्हणजे 5 5 25, 7च्याला 2, 5 15 2 17, 175 भागिले 2 म्हणजे 2 8 16, उरला 1, 2 7 14, 87.5. आता गणितातले गुण काढू. 20 पैकी 18, 20 पैकी 18, तर 100 पैकी किती, 20 1 20, 20 पंचे 100, 18 पंचे 90, 90%, मराठीत 80%, विज्ञानामध्ये 87.5%, गणितात 90%, म्हणजे गणित हा विषय सोपा वाटतो. प्रश्न 9. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर या ठिकाणी आपण काय करूया, एक छोटासा तक्ता तयार करायचा बघा. या ठिकाणी आपण काय म्हणूया, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, इंग्रजी, गणित आणि दोन्ही विषय. बघा, इंग्रजीत अनुत्तीर्ण विद्यार्थी 25%, म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी 75%. 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण आणि इंग्रजी त्या ठिकाणी 80% उत्तीर्ण. बरोबर. आता या ठिकाणी बघा, एकूण दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत 15%. मग आता आपल्याला काय करायची, याची याची बेरीज करायची 45, आणि त्याच्यातून हे 15 काय करायचे आहेत, कमी करायचे आहेत, म्हणजे 30% विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले असं आपण सांगू शकतो. तर त्या परीक्षेत 30% विद्यार्थी उत्तीर्ण, 1 मिनिट, 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, म्हणजेच याचा अर्थ असा 70% विद्यार्थी काय झाले, उत्तीर्ण झाले. 70%, 30 नाही 70% विद्यार्थी काय झाले, उत्तीर्ण झाले असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. असं पण आपण करू शकतो, किंवा याची याची बेरीज करा. बघा, 7 8 15, 155, आणि या ठिकाणी किती झाले, 65, 155 नाही, या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. बघा, यांची दोघांची इंग्रजीत अनुत्तीर्ण 25, गणितात अनुत्तीर्ण 20, दोघांची बेरीज झाली 45, आणि दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती झाले, 30. 15 त्याच्यातून वजा करा, म्हणजे 30% विद्यार्थी एकूण काय झालेत, अनुत्तीर्ण झालेले आहेत. कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये काय आहेत, अनुत्तीर्ण आहेत, म्हणजे ज्याचा अर्थ 70% विद्यार्थी दोन्ही त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत असं आपण सांगू शकतो. पर्याय नंबर 3. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला, तर त्या पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. बघा, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. आपण काय करू बघा, किंमत 100 होते असं मानू, खप पण 100 होता असं मानू. तर पूर्वीचं उत्पन्न 10,000 होतं, किंमत 100 रुपये, 100 पुस्तकं विकली जात होती, 10,000 रुपये उत्पन्न येत होतं. आता आपण काय केलं, पण 20% कमी केली किंमत, म्हणजे 80 रुपये आली किंमत. खप 25% वाढला, म्हणजे 125 पुस्तकं विकली गेली. यांचा दोघांचा गुणाकार करू, एकूण उत्पन्न मिळेल. 125 गुणिले 80 म्हणजे 8, 0 इथं ठेवला, 8 पंचे 40, 7च्याला 4, 12 8 96 आणि 4 100. याचं पण उत्पन्न 10,000 होतं, याचं पण उत्पन्न 10,000 होतं, म्हणजे काहीच फरक पडणार नाही. म्हणजे उत्पन्न जसंच्या तसं राहील, उत्पन्नात फरक पडणार नाही. 20% किंमत कमी केली तर 25% खप वाढला, म्हणजे किंमत जशीच्या तशी बी ठेवली असती तरी तेवढेच रुपये मिळाले असते, परंतु कमी किंमत केल्यामुळे खप वाढला, उत्पन्न तेवढंच्या तेवढं राहिलं, उत्पन्नात कोणताही फरक पडला नाही. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, जोराचा अभ्यास करा, जास्तीत जास्त गुणांनी गुणवत्ता यायचा प्रयत्न करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आपल्या अडचणीचं किंवा शंकेचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल.